राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 9595 65 48 75। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जिल्हा परिषद बोटा गटातील सर्व पक्षीय नेते, गाव पुढारी, तरुणांनी रात्रीच्या बैठकांना सुरुवात केली आहे। कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेऊन प्रचार प्रसार करून पक्षाचे उमेदवार निवडून न देता भावी पिढीला नवी दिशा आणि विकासाची नवी वाट दर्शवण्यासाठी पक्षविरहित राजकारण करण्याचा विचार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। पक्षविरहित राजकारण करून जिल्हा परिषदेवर तसेच पंचायत समितीवर वंचित पठार भागाचा उमेदवार निवडून आणत विजय संपादन करण्याचा मानस आखला जातोय। तर पठार भागाला गृहीत धरलेल्या बलाढ्य राजकीय पक्षांना व राजकीय नेत्यांना ही चपराक देण्याची राजकीय खेळी खेळली जाणार असल्याची संभावना वर्तवली जाते। तर मग पठार भागातील बोटा गटात तिसरी आघाडी होणार का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। बोटा गटात पक्षविरहित तिसरी आघाडी होणे शक्य आहे का? कारण तिसरी आघाडी ही संकल्पना लहान पक्षाच्या युतीला दर्शवत असते, जी मुख्य पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील तसेच महायुतीतील पक्ष तर काँग्रेस आणि भाजप पक्षांना आव्हान देते। ही एक तात्पुरती आघाडी आहे का, जी निवडणुकीच्या वेळी राजकीय पर्याय देण्यासाठी तयार केली जाते? त्यामुळे पक्षविरहित राजकारणात आघाडीचा प्रश्न येतच नाही, उलट ही युती अनेक पक्षांची मिळून तयार होतीये का? तिसरी आघाडी म्हणजे नेमकं काय? तर ही एक राजकीय युती आहे, जी बोटा गटातील दोन प्रमुख युतींना म्हणजेच महाविकास आघाडी व महायुतीतील पक्षांना तसेच काँग्रेस व भाजप पक्षांना आव्हान देण्यासाठी तयार होतीये का? परंतु ही तिसरी आघाडी नसून वंचित पठार भागातील स्वाभिमानी मतदार एकत्र येत आहे। तर मग ही तिसरी आघाडी होईल की पठार भागातील बोटा गटातील जनता ही निवडणूक हातात घेईल, हे येणारा काळच दर्शवून जाईल। तर ही अनेक पक्षांची मिळून तात्पुरती आघाडी नसून पठार भागातील गावागावातील सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते, महिलांचे गट, गाव पुढारी, तरुण या निवडणुकीत एकत्र येऊन एक राजकीय पर्याय निर्माण करून समोर येण्याचा प्रयत्न करणार असल्याची संभावना वर्तवली जाते। या वंचित पठार भागातील मतदारांचे मतांचे विभाजन टाळणे, एक पर्यायी संभाव्य उमेदवार निवडून आणण्यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे। कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला निवडून न देता पठार भागातील स्वाभिमानी जनतेचा उमेदवार निवडून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे। निवडून आलेला उमेदवार सत्ताधारी पक्षात विलीन करत वंचित पठार भागाचा थांबलेला विकासाचा रथ पुढे नेण्याचा पठार भागातील बोटा गटातील जनता हा विडा हाती घेणार असल्याचे संभाव्य चित्र दिसून येत आहे। विधानसभेच्या निवडणुकीत पठार भागातील बोटा गट अकोले मतदारसंघात मतदानापुरता असतो, तर बोटा गटाला तालुका संगमनेर। अकोले तालुक्यात निवडून येणारे लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते या मतदारसंघात फिरताना दिसून येतात। विकास कामांकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना मतदार व्यक्त करतायत। तर इतर शासकीय कामे संगमनेर तालुक्याच्या ठिकाणी असतात, त्यामुळे संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधींना या गटातील मतांचा काडी मात्र फायदा नसल्याने मतदारांच्या कामांकडे तसेच गावच्या विकासात्मक कामांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचे बोलले जात आहे। पठार भागातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, मूलभूत गरजांपासून पठार भाग कायम वंचित ठेवण्याचा कुटील डाव आज तागायत राजकीय पक्ष व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केला असल्याने नाराज बोटा गटाने पर्याय मार्ग शोधून एकत्र येत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान न करता स्वाभिमानी जनता जे संभाव्य उमेदवार उभे करणार त्यांना निवडून देत राजकीय पक्षांसह राजकीय नेत्यांना चपराक देण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचा चर्चेंना उधाण आलं आहे। बोटा गटातील जनता निवडणूक हाती घेऊन
विकासात्मक वाटचालीसाठी एकत्र येईल का? जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी महिला अनुसूचित जाती जमाती ही राखीव जागा असून बोटा गट या जागेसाठी आग्रही राहील का? बोटा गटात तिसरी आघाडी होईल का की अन्य काही आघाडी होईल हे येणारा काळच दर्शवून जाईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बोटा. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.